कुरवपुरीच्या रजकाला तू राजा होशील असं तृप्त अंतःकरणानं वरदान श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी जेव्हा दिलं तेव्हा त्याच्या मनाची थोडी घालमेल चालू होती. म्हणजे त्याला स्वामींचे सद्गुरूचे चरणही पाहिजे होते आणि राजवैभवही पाहिजे होतं. राजवैभवाचा मोह सुटत नव्हता आणि सद्गुरूच्या चरणाचाही मोह सुटत नव्हता. अशी आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा वेळेला काही प्रसंग असे घडतात. तर त्या दृष्टीनं या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी साधकासाठी एक अत्यंत मूल्यवान सूत्र या श्री गुरुचरित्राच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलं आहे. ते म्हणले, रजका, तू अशी मनाची घालमेल होऊ देऊ नको. कारण हे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना शांत करावं. निववी व्हावी इंद्रिये सकळ. ते निवले पाहिजेत, शांत झाले पाहिजेत. इंद्रियामध्ये वासना शिल्लक आहे आणि तरीही आपण उपासनेला स्वतःला रेटत आहोत. असं नको करू. तुझे जे इंद्रिय आहेत ते सगळे संतुष्ट व्हावेत, निवबावेत. कारण त्यांनी असं सांगितलं की इंद्रिय जर निवांत नाही झाले, इंद्रिय जर नाही निवले तर चित्त शुद्ध होत नाही आणि पुढे साधनेला परमार्थाला त्याची बाधा होते. म्हणून सज्जन हो, या निमित्तानं आपण हे समजून घ्यावं की आपण गृहस्थाश्रमामध्ये विविध विषय सुख उपभोगत असतो तर ते परमार्थाच्या दृष्टीनं पाप आहे असं कृपया डोक्यामध्ये ठेवू नका. धर्मानुकूल काम भोग हे सुद्धा परमेश्वराचंच रूप आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यानंतर जे संतती वृद्धी होते, आपल्या कष्टानं श्रमानं आपल्याला ज्या कर्तबगारीनं जे ऐश्वर उपलब्ध होतं, तर याच्या साह्यानं आपले जे इंद्रिय आहेत, डोळे आहेत, डोळ्यांनी भरपूर पाहावं, पर्यटन करावं, तीर्थयात्रा कराव्यात, विविध क्षेत्र पाहावीत, कानानं चांगलं चांगलं ऐकावं, निवले पाहिजेत सगळे इंद्रिय. नाही तर चित्तशुद्ध होत नाही. म्हणून साधकांनी, गृहस्थाश्रमी साधकांनी आपण संसाराचा आनंद घेत आहोत म्हणजे परमेश्वराप्रती काहीतरी महान अपराध करत आहोत ही भावना डोक्यातून काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी हा फार मोठा संदेश आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. त्या रजकाच्या निमित्तानं तो आपण ध्यानात ठेवावा. अशा रीतीनं त्या रजकाला त्या ठिकाणी त्याचं आयुष्य संपलं. पुढे तो राजा झाला. हा भाग पुढे येणारच आहे. सद्गुरू नरसिंह सरस्वतीच्या चरित्रामध्ये येणार आहे तो भाग. त्यावेळेस तो आपण सविस्तर पाहू. परंतु श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी लौकिक इच्छा असणाऱ्यांना लौकिक वरदान दिलं. मागलच्या 9व्या 8व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की ज्याला ज्ञानाची इच्छा होती त्याला ज्ञान दिलं. ज्याला ऐहिक ऐश्वर्याची इच्छा आहे त्याला ऐहिक ऐश्वर्य दिलं. श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक मोठी दक्षता घेतली की साधक साधनेच्या मार्गावर कसे प्रवृत्त होतील. जसं पीठापूरला असताना आपले जे दोन भाऊ होते त्यांचे डोळ्याला दिसत नव्हतं, पायाला चालता येत नव्हतं, ते आपण पाहिलं. त्याला डोळे दिले, त्याला पाय दिले आणि आपण त्याचं अध्यात्मही पाहिलं की श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी परमार्थाच्या दृष्टीनं डोळे दिले, परमार्थाच्या दृष्टीनं गती दिली, दिशा दिली, ऐहिक कल्याणाचे वरदान दिले, ज्ञानाच्या कल्याणाचे वरदान दिले आणि असं आयुष्यभर सगळ्यांना वरदेत वरदेत असा हा वरदान देणारा महात्मा दत्तप्रभूचा प्रथम अवतार. त्यांनी असं ठरवलं की कुरवपुरीच आपण निजानंदाला जायचं. ही जी देहाची यात्रा आहे ही कुरवपूरलाच थांबवायची. आणि त्यांनी अनेक वर्ष कुरवपूरला राहून अनेकांच्या जीवनाचं कल्याण करून, ही गोष्ट खरी आहे
की रजकाच्या माध्यमातून आपल्या हे लक्षात येतं की लौकिक सुखदुःखातून सुद्धा मुक्त केलं. आपणही आताही ज्यांना साधुसंतांचा सहवास आहे, कृपेचा सहवास आहे, त्यांना असे अनुभव येतात. संत आमच्या प्रपंचातल्या दुःखापासून आम्हाला सोडवतात किंवा प्रपंचातल्या सुखाचा आम्हाला लाभ करून देतात, असे अनुभव आपल्यालाही येतात. परंतु सज्जन हो, संतांच्या हातून हे जे कार्य होतं ते तुम्ही संसारामध्ये रममान व्हावं याच्यासाठी नसतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. की एवढ्या संकटातून मी आता तुला सोडवलंय ना, मग आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा. म्हणून संतांनी लौकिक जीवन समृद्ध करण्यासाठी दिलेले वरदान असोत किंवा आमच्या प्रापंचिक दुःखातून आम्हाला निवृत्त करण्याचे प्रसंग घडलेला असो, त्या सगळ्याचा अर्थ आपण परमार्थाला अनुकूल व्हावं, सद्गुरूच्या सेवेला अनुकूल व्हावं, परमेश्वर जो सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच्यासाठी अनुकूल व्हावं, हा संतांचा हेतू असतो. हे मात्र आपण कधीही विसरू नये. असंच संपूर्ण जीवनभर सद्गुरूच्या रूपानं, दत्तप्रभूच्या रूपानं कुरवपुरला असा आनंद केल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी श्रीपाद बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार. गुरुचरित्रकारांनी सरस्वती गंगाधरांनी अदृश्य हा शब्द वापरला. आमच्या ते दृष्टीला दिसत नाही, पण दृष्टीला न दिसताना सुद्धा सुगंधाचा अनुभव आपण घेऊ शकतो. त्याप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेचा अनुभव आपण घेऊ शकतो. याच संदर्भामध्ये 10व्या अध्यायामध्ये एक कथा सरस्वती गंगाधरांनी सिद्ध नामधारक संवादाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी ठेवली आहे. जसं रजकाला जीवनामध्ये राजा व्हायचं वरदान दिलं, अंबिकेच्या पुत्राला ज्ञानाचं वरदान दिलं, हे जीवन चालू असताना दिलं. परंतु संतांचं कार्य हे अगदी आजच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. तर त्यांनी अदृश्य झाल्यानंतर सुद्धा कुरवपुरला अशी एक प्रचिती दाखवली की मी तिथं आहे, अजून आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या भक्तीनं तुम्ही संकटातून मुक्त व्हाल, अशी शक्ती आजही तिथं विराजमान आहे. अशा कुरवपुरीचा महिमा सांगण्याच्या अनुषंगानं गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायामध्ये एक असा प्रसंग येतो की एक वल्लभेश नावाचा भक्त आहे. तो व्यापार करतो आणि प्रतिवर्षी कुरवपुरला यात्रेला येतो. एकदा तो व्यापाराला निघाला असताना त्याला असं वाटलं की हे श्रीपाद श्री वल्लभा सद्गुरुनाथा, माझा जर व्यापार जर फार लाभदायक झाला तर मी सहस्त्र भोजन करेन कुरवपुरला येऊन. आणि त्याच्या मनातली ती इच्छा आणि सद्गुरूची लीला, तो काय झाला, त्याचा व्यापार खूप वाढला आणि त्याप्रमाणे व्यापाराचा खूप लाभ झाल्यामुळं त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून तो सगळं साहित्य घेऊन एक सहस्त्र भोजन देण्यासाठी कुरवपुरला निघालेला असताना त्याच्याजवळचं सगळं साहित्य संपत्ती पाहून काही चोर त्याच्यासोबत कपटानं मित्र म्हणून आम्हालाही कुरवपुरला यायचं आहे असं म्हणून त्याच्यासोबत निघाले. आणि एका रात्री कुरवपुरच्या अलीकडेच असताना, तो गाढ झोपेत असताना, त्याचा विश्वास संपादन केलेला असल्यामुळं गाढ झोपेत असताना आणि त्याची हत्या करून त्याची सगळी संपत्ती आता ते लुटून पळून जाणार, तितक्यात त्या ठिकाणी साक्षात दत्तप्रभूच्या रूपामध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आले. त्या सगळ्या चोरांचा नायनाट केला, ती सगळी संपत्ती त्याच्याजवळ ठेवली. सगळे चोर पळून गेले. एक चोर तिथं त्यांना सापडला, ते त्याला दंड करणार होते, शिक्षा करणार होते. त्यावेळेस त्यानं सांगितलं की प्रभो, तुम्ही तर जाणता
की मी काही यांच्या सोबतचा चोर नव्हतो, फक्त हे काय करतील याला कसं वाचवता येईल म्हणून मी यांच्यासोबत आलो. आणि मग त्यावेळेस श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी आपल्याजवळचं भस्म त्या दुसऱ्या चोर साथीदाराजवळ दिलं आणि त्याला म्हणले, याच्या जे मानेवर जे जखमा झाल्यात, आघात झालाय, जवळजवळ हा मृत्युमुखी पडला आहे, त्याच्या मानेला हे भस्म लाव. आणि काय सांगावं, ते मानेला भस्म लावलं आणि हा तो व्यापारी असा झोपेतून उठल्यासारखा जागा झाला आणि त्या माणसाकडे पाहिलं. अरे म्हणजे तू कोण आहेस आणि हे काय आहे, हे कोणाचे प्रेत पडले, इथं कोण मारामारी केली. तर त्यावेळेस सद्गदित अंतःकरणानं त्यांनी सांगितलं की बाबा तू कोणीतरी सद्गुरूचा महान भक्त आहेस आणि संकटामध्ये तुझा प्राण जायची वेळ आली असताना कोणीतरी एक जण यती आला आणि त्यांनी या सगळ्यांचा निपात केला आणि तुला सांभाळण्यासाठी मला ठेवलं. तू कोणीतरी महान भक्त आहेस. त्या व्यापार उदीम करणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या भक्ताला अंतरंगी जाणवलं की मला जीवन कोणी दिलं, सद्गुरूंनी दिलं, संतांनी दिलं. सज्जन हो, आयुष्यभर साधुसंत आम्हाला सांभाळत असतात. असं नका समजू की मृत्यूनंतर सगळं संपतं. त्याही पुढच्या आयुष्यासाठी ते आमचे रक्षण करते असतात. श्रीपाद श्री वल्लभांचं अत्यंत रसाळ चरित्र श्री सरस्वती गंगाधरांनी सिद्ध नामधारक संवादाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर ठेवलेलं आहे. 6 अध्यायामध्ये हे चरित्र ठेवल्यानंतर आता 11व्या अध्यायापासून श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा दत्तप्रभूचा द्वितीय अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती यांच्या जन्मापासूनचं पूर्ण चरित्र, संपूर्ण गुरुचरित्रभर 11व्या अध्यायापासून ते 51व्या अध्यायापर्यंत श्री नरसिंह सरस्वतीचं चरित्र श्री सरस्वती गंगाधरांनी लिहिलेलं आहे. हे सरस्वती गंगाधर नरसिंह सरस्वती स्वामी असताना त्यांचे जे सायमदेव नावाचे जे गृहस्थाश्रमी शिष्य होते त्यांचे हे वंशज आहेत. ते त्यावेळेस होते. सिद्ध असं सांगतात की मीही त्यावेळेस होतो. आता 5 पिढ्याचं अंतर आहे, असं कुठं होऊ शकतं का, असा कोणाला प्रश्न पडू शकतो. तो प्रश्न बाजूला ठेवू. कदाचित श्री सरस्वती गंगाधराच्या भावविश्वामधले ते सिद्ध असतील, कदाचित प्रत्यक्ष असतील, पण जे काही आहे त्यांच्याद्वारे जे प्रत्यक्ष गुरुचरित्र आपल्या समोर आलं आहे ते मात्र आपल्यासाठी कामधेनू कल्पवृक्ष आहे. यानंतरच्या पुढच्या भागापासून आपल्याला सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्यांचा कारंजा नगरीमध्ये जन्म झालेला आहे आणि श्री क्षेत्र गाणगापूर ज्यांच्यामुळं पावन झालेला आहे, अशा दिव्य महात्म्याचा, दिव्य संताचा चरित्राचा अनुभव आपल्याला गुरुचरित्राच्या माध्यमातून घ्यायचा आहे. आत्तापर्यंत श्रीपाद श्री वल्लभाचं चरित्र सांगेपर्यंत माझ्या सद्गुरू कृपेनं मला जी बुद्धी दिली त्या बुद्धीनं मी आपल्यासमोर ठेवलं आहे. मला श्रोत्यांचेही विशेष आभार मानायचे आहेत की ते आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळात वेळ काढून हे चरित्र ऐकत आहेत, पाहत आहेत. त्याबद्दल मला फोनवर अभिप्रायही देत आहेत, काही सूचना मार्गदर्शनही करीत आहेत. आपल्या सूचना मार्गदर्शनाचा मला नेहमीच लाभ होणार आहे, म्हणून आपण काळजीपूर्वक श्रवण करावं आणि या बालकाला गुरुचरित्र भावनिरूपणासाठी आशीर्वाद द्यावा अशी सर्व श्रोत्यांच्या चरणी, श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी, दत्तप्रभूच्या चरणी, सद्गुरुनाथाच्या चरणी प्रार्थना करून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी चरित्र जे गुरुचरित्रामध्ये संक्षेपानं आलं आहे ते ठेवून आता मला थांबायचं आहे. परंतु तत्पूर्वी मी एक आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की हे संक्षिप्त चरित्र आहे, परंतु वंदनीय परमपूज्य भाऊसाहेब महाराज निटूरकर यांनी श्रीपाद श्री वल्लभ चरित्र हा अत्यंत एक प्रासादिक ग्रंथ मराठी प्राकृत भाषेमध्ये सर्व भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. परमपूज्य भाऊसाहेब महाराज निटूरकरांचा हा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या भक्तावर फार मोठा उपकार आहे. तर भाविकांनी, साधकांनी
तो मूळ ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य पाहावा. त्याच्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं चरित्र अत्यंत विस्तारानं आलेलं आहे. आत्ता गुरुचरित्राचं भावनिरूपण चालू असल्यामुळं या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या या चरित्र प्रसंगाला विराम देऊन त्यांना वंदन करून पुढच्या भागापासून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्राला आपण प्रारंभ करूया. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.